वेंगुर्ले रामेश्वर देवस्थानची स्थापना सप्तेची स्थापना कधीपासून झाली? नमस्कार, मी प्रसाद गुरव. वेंगुर्ला रामेश्वर मंदिर स्थापना फार वर्षापूर्वी प्ले रोग आला होता इकडे. तर इकडे वेंगुर्ला गावातले लोक गाव सोडून जायचे इकडे, म्हणजे गावात माणसं मरायची. त्यामुळे प्ले रोग आला होता. अक्षरशः आमच्या पूर्वजांची मोहरं पण वडारपे म्हणून पूर्वी हॉटेल होतं रामघाट रोडच्या तिकडे, तिथे जाऊन ते रामेश्वरचं मोहरं तिकडे जाऊन ठेवलेलं. म्हणजे अक्षरशः गाव सोडायचे. मग गावातल्या लोकांनी एक गावाचा दैवत असल्यामुळे गावातल्या लोकांनी ते येऊन साकडं घातलं की जर हा रोग गेला तर आपण इकडे तुमच्या 7 दिवस आपण सेवा करीन इकडे, म्हणजे सप्ताह चालू करीन. म्हणजे जवळजवळ 1920 साली सप्ताह चालू झाला. आज या सप्ताहाला 126 वर्ष पूर्ण झाली. आता हे पार म्हणजे काय? पार म्हणजे नक्की काय सांगा मला. पार म्हणजे हे अष्टपद पार आहेत. म्हणजे गावातल्यांची प्रत्येकाची एका एका वाडीची सेवा आहे. म्हणजे हा अखंड चालू आहे नामस्मरण, त्याच्यात खंड कुठचा नाही. म्हणजे जेव्हा सप्त्याच्या पहिल्या दिवशी 9 वाजता बाजारकरांनी टाळ वाजवला तिकडनं हा टाळ चालू आहे. म्हणजे टाळ ह्याच्यात बंद नाही, रात्रंदिवस टाळ चालू. म्हणजे प्रत्येक वाडीचे पार चालू आहे त्यामध्ये. 3-3 तासाचे पार आहेत. पहिला पार 9 ते 12 गावड्यांचा चालू आहे. त्यानंतर 12 ते 3 नवार आहेत, 3 ते 6 बागायतकर आहेत, 6 ते 9 राहुळ आहेत, 9 ते 12 किनेकर आहेत, 12 ते 3 मोर्जे आहेत, 3 ते 6 आडकर आहेत, 6 ते 9 केने. हे असे अष्टपार पार आहेत. आता मगाशी आम्ही देवळात ते गोल याच्यात बघितलं, ते काय होतं नक्की? ती घटिका आहे. घटिका म्हणजे सप्ताह चालू करायच्या ती घटिका पुजली जाते. म्हणजे पूर्वी काही ती काय आहे ते घटिका म्हणून ते एक आहे. म्हणजे ब्राह्मणांद्वारे ते पूजलं होतं. गणेश पूजन करतात आणि त्या सप्त्याला सुरू करतात. आता हे रांगोळी वगैरे इकडे काढले ते कसं काय? रांगोळी ही सप्ताह चालू झाल्यापासून जवळजवळ रांगोळी चालू झालेल्या आहेत. आणि हे रांगोळी आमच्याकडे पैसे देत नाही कोणाला, म्हणजे त्याला काही शेवटची एक भेटवस्तू म्हणून ट्रस्टद्वारे देतात. पण हे रांगोळी आहेत ना, ही पूर्वंपार रांगोळी चालू आहेत. आणि हे रांगोळी बघून बघून अनेक युवक पिढी तयार झाले रांगोळीसाठी तयार. आणि अजून ही रांगोळीची परंपरा आमच्या वेंगुर्ला सप्त्यात चालू आहे. आणि हे आकर्षण लोक जास्त बघायला येतात रांगोळीसाठी. प्रसाद, हे सप्त्याचं स्वरूप काय आहे? सप्त्याचं स्वरूप म्हणजे हा 7 दिवस सप्ताह चालत असतो. सप्त्याच्या 7व्या दिवशी दिंडी हा प्रकार असतो. म्हणजे दाबोली नाक्यावरून ते रामेश्वर मंदिरपर्यंत दिंडी ही येते. पूर्वी काही दिंडी चित्ररथ वगैरे करायचे, म्हणजे आमच्या ऐकण्यातली गोष्ट, म्हणजे आम्ही कधी बघितली नाही. आणि त्यानंतर मध्यंतरी बंद पडलेले चित्र आणि नुसती दिंडी आणायची, पारंपरिक पद्धतीने दिंडी चालू होते. आणि आता त्या दिंडीला परत सुरू करा. यंदा 5 तारीख रोजी बुधवार दिनांक दिंडी चालू आहे, दिंडी असणार. तर रात्री यंदा केरवाड्यातला वरा अवतार म्हणून दिंडी ही येणार आहे. म्हणजे दिंडीचं डेकोरेशन आहे यात. आणि त्या आमच्या पूर्ण गावातले दिंडी सोबत टाळकरी म्हणून भजन करीत करीत पुढे येणार आहे इकडे वेंगुर्ला रामेश्वर मंदिर पर्यंत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काला म्हणून जातो. म्हणजे आमच्या देवाची पालखी मंदिराभोवती फिरते. आम्ही इकडे ज्ञानबा तुकारामाच्या गजरात खेळतो. आणि त्यानंतर आम्ही लाडूवाचा पालखीवर वर्षाव होतो. वरसून लाडू टाकले होतात पालखीला, आणि ते लाडू पकडण्यासाठी भक्तजण आनंदाने ते लाडू जमा करतात. ही दिंडी कुठून कुठपर्यंत येते? दाबोली नाका ते रामेश्वर मंदिर, म्हणजे दाबोली नाका, त्यानंतर पुन्हा बाजारपेठ, मारुती स्टॉपच्या मार्गे खाली उतरून रवडात मार्गे तिकडून रामेश्वर मंदिर पर्यंत येते.
आणि या श्रीदेव रामेश्वराची काय खासियत आहे? खासियत म्हणजे हा नवसाला पावणारा देव आहे. कुठे हाक मध्ये हाकेला धावणारा आमचा देव आहे. आणि मेन म्हणजे गावाचा देव आहे, म्हणजे गावाचा प्रमुख देव आहे. म्हणजे कुठली गावात जर कोणाचं काय अडलं असेल, म्हणजे नारळ जर कुठच्या लग्न कार्य म्हणा, पुण्यवचन, साखरपुडा, हा देवाच्या नावाने नारळ काढला जातो. आणि त्यानंतर रामेश्वर सप्त्याची एक खासियत म्हणजे पहिलं म्हणजे रांगोळी प्रदर्शन, त्यानंतर भजन ऐकणारी लोक येतात, म्हणजे भजनं भारी भारी असतात, तर ते लोक येतात. आणि तिसरं म्हणजे ह्या रामेश्वरच्या सप्त्याला, रेडी माऊली सप्त्याला कायम मात्र दुकानं असतात. आता ही जी दुकानं आहे त्यांना 40-40 वर्ष झालेली आहेत ह्या दुकानाला. आता देवळात चित्र देखावे केले ते कधीपासून? हे चित्र देखावे फार पूर्वीपासून चालू आहे, म्हणजे सप्ताह चालू झाल्यापासून हे देखावे चालू आहेत इकडे. आणि हे इकडे एक वैशिष्ट्य म्हणजे संकष्टीला आमच्याकडे मंदिरात गणपती दाखवला जातो. आणि हा गणपती पहिल्या शाळेतनं रंगवून आमच्या देवळात येतो. ह्या गणपतीचे आमच्याकडे वैशिष्ट्य आहे. एक चेतन नार्वेकर आणि उदय सावंत ह्या 2 शाळेतले गणपती आमच्या मंदिरात येतात. पहिले गणपती गणपती काही रंगवले म्हणजे चतुर्थी जवळ आल्यानंतर रंगवतात, पण आमच्या मंदिरात त्यांच्या शाळेला पहिला गणपती रंगवून येतो इकडे मंदिरात. प्रसाद, व्हिडिओच्या सरते शेवटी काय सांगतलं? व्हिडिओच्या शेवटी म्हणजे एक ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हे शेवट म्हटल्यानंतर ना पुऱ्या गावाच्या कल्याणासाठी आमच्या गुरुवांकडून पुऱ्या गावासाठी, एक गावाच्या कल्याणासाठी बाजारकरी नारळ ठेवतात. व ते गावाच्या कल्याणासाठी आम्ही त्या रामेश्वराला सांगणं बोलणं करतो की गावाचं कल्याण होऊ दे आणि इथून पुढे काय सगळं गाव दाटी आहे ती व्यवस्थित पूर्ण जाऊ दे, असं आमचे गुरुवांकडून आमचं सांगणं बोलणं होतं. ही जी तुम्हाला आता माहिती दिली ती मी पूर्वजांपासून जे मला सांगितलं ते पर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार, त्यासाठी माझे तुमच्या चॅनलला माझे धन्यवाद. थँक्यू.